स्मृती मंधानाच्या लग्नातून एक मोठी बातमी समोर येते। भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्न सोहळ्यातून एक मोठी बातमी समोर येते। स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा लग्न सोहळा आज सांगलीमध्ये पार पडणार होता। मात्र स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली। स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। लग्न सोहळ्याच्या ठिकाणी ही घटना घडली। समडोळ येथील मंधाना फार्म हाऊसवर लग्नाची तयारी सुरू असताना ही घटना घडल्यामुळे स्मृती मंधाना यांच्या कुटुंबियांमध्ये एकच गोंधळ उडालाय। लग्न सोहळ्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यामुळे नेमकं काय घडलं हे कुणालाच कळलं नाही। पण आता अशी माहिती समोर आली आहे की स्मृती यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता। हार्ट अटॅक आलेल्या वडिलांना रुग्णवाहिकेतून तात्काळ सांगलीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। रुग्णालयामध्ये स्मृती मंधाना आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत। वडिलांवर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मात्र लग्नाच्या वेळी लग्न लागण्यापूर्वीच ही घटना घडली, त्यामुळे तिचा लग्न सोहळा रद्द करण्यात आला।